शेवटी आजच्या शुभ मुहूर्तावर आमचं घर बांधायला काढलं। आज पहाटेचा मुहूर्त होता। सगळ्या सुहासिनी जमा झालेल्या, सगळी भावकी जमा झालेली, हळदी कुंकू पार पाडलं आणि सासऱ्यांच्या बहिणीकडून पहिला घराचा गारवा आला। पुरणपोळ्या, शेक, भात, दही भात सर्व काही आलेलं होतं आणि भूमिपूजन चालू झालं। कळस पूजन, हत्यारं, जे काही होणार होतं ते सगळं शुभ कार्य चालू होतं। एवढं भारी वाटत होतं ना। पहाटेच्या कवड्या उन्हामध्ये सकाळचा 8 वाजता हे सर्व कार्यक्रम चालू झालेला आणि बाबा मी पडता पडता वाचलो बाबा, कारभारानं वाचवलं, नाही तर माझंच भूमिपूजन झालं असतं। परत आपला तो पंचधातूचा टाक आणलेला, त्याचं पूजन झालं आणि पहिला दगड लागला घराला। शुभ कोपऱ्यावर आपला कोणता तो कोपरा असतो ते सर्वांच्या उपस्थितीत घराला सुरुवात झालेली होती। सुहासिनींना मान द्यावा लागला, त्याने घराभोवती कालवा विस्कटला आपला दही भाताचा आणि पप्पांना, आई, सासू सासऱ्यांना आहेर आला होता।